वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचं एक मोठं असं नेतृत्व आहे. आपले शिक्षण कमी झालेले असताना देखील त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्या काळी विद्याविभूषित बनवण्यासाठी खूप तोलामोलाचे कार्य केलेले आहे. ते महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. ते एक मोठे लोकप्रिय नेते होते. ते एक स्वातंत्र्य सैनिक, कुशल संघटक, क्रांतिकारी आणि सहकार महर्षी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पद्माळे या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील बंडूजी आणि आई रुक्मिणीबाई होत. त्यांनी 7वी पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. तरीही त्यांच्याकडे उच्च पातळीचे शहाणपण होते. 1942च्या चले जाव आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच प्रति सरकार सारख्या क्रांतिकारकांच्या आंदोलनामध्ये देखील सशस्त्रपणे ते सहभागी होते. त्यासाठी त्यांना तुरुंगवास देखील झालेला आहे. पुढे सांगलीच्या तुरुंगाला त्यांनी फोडून तुरुंगातून पळून देखील गेलेले होते. त्यामध्ये त्यांनी गोळीबार देखील सहन केलेला आहे. वसंतदादा पाटील हे 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा 1977 ते 1985 हा होता. पुढे त्यांनी 85 ते 87 असा 2 वर्षाचा काळ राजस्थानचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः सहकार क्षेत्रातील विकास, शिक्षण क्षेत्रातील कार्य, लोककल्याणकारी दृष्टिकोन, शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता अशा भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला दिशा देण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांनी अनेक सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे ग्रामीण भागात कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये अभियांत्रिकी आणि इतर महाविद्यालये सुरू झाली. त्यांनी मुक्त विद्यापीठाची स्थापना केली. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीचा मोफत प्रवास आणि परवानगी राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्याची देखील मोफत वाहतूक यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांना सत्तेपेक्षा लोकांच्या हिताची जास्त काळजी होती. त्यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. त्यांच्यासाठी सत्तेचा अर्थ हा लोकसेवा असा होता. त्यांनी खेड्यापाड्यात दूरदराच्या गावांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आणि या कार्यकर्त्यांच्या जोरावरती महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या छोट्या गावापासून मोठ्या शहरापर्यंत सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्यांनी शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न केले. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये सरकारकडे पैसे कमी आहेत म्हणून त्यावेळची पिढी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी खाजगीकरणाला सुद्धा प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांच्यावरती बरीच टीका झाली. मात्र तरी देखील त्यांनी या कार्यातून मागे न सरता महाराष्ट्राची संपूर्ण एक पिढी सुशिक्षित केली. त्यामुळे छोट्या छोट्या गावातील मुले शाळा शिकून आज परदेशामध्ये सेटल होण्यामागे वसंतदादा पाटलांचा मोठा हातभार आहे. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्रातील एक असे नेते होते ज्यांनी समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी काम केले आणि विकासाच्या अनेक योजना राबवल्या. तर मित्रांनो, हे होते वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे शिल्पकार. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.